Welcome to Momentum Academy. Here class Math 2 Maharashtra Board Chapter 2 Application of Derivative Exercise 2.3 Type 4 Problem number 4. Okay, problem number 4. If Rolle's theorem hold for the function म्हणजे Rolle's theorem लागत आहे फंक्शन वर. ओके, तर फंक्शन गिवन आहे fx is equal to x2 plus px square plus px plus 5 comma x belongs to 1 comma 3 with t is equal to 2 plus 1 upon root 3 find the value of p and q. म्हणजे इथं रोल थेरम लागलेला आहे. ओके, व्हॅलिड अप्लाय रोल थेरम. ओके, तेव्हाच आपल्याला पी आणि क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणत आहे. गिवन व्हॅल्यू 3 equal to 2 plus 1 upon root 3. Okay, so find the value of p and q. Okay, solution. Okay, fx is equal to x2 plus px square plus px plus 5 comma x belongs to 1 comma 3. ओके, तर ऑलरेडी इथं काय दिला होल दिलाय पहा. इफ रोल थेरम सोल्व फॉर द फंक्शन. ओके, म्हणजे ऍज रोल थेरम सोल्व फॉर द गिवन फंक्शन म्हणजे दिलेल्या फंक्शनवर होल थेरम काय आहे ओके लागलेला आहे. म्हणजे होल थेरम अप्लाय झालेला आहे. म्हणजे fx इज कंटिन्युअस ऑन 1,3. ओके, तर जो fx आहे फंक्शन आहे ते कंटिन्युअस आहे कोणत्या डोमेनला 1,3 आणि डिफरन्शियल कोणाला आहे 1,3. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ fx विल व्हॅनिश. ओके, फॉर ऍटलीस्ट 1 पॉइंट c बिलोंग टू 1,3 such that. ओके, तो त्या टाइमला जो स्टेटमेंट लिखू आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ fx विल व्हॅनिश for at least 1 point c belong to 1,3 such that derivative of c is equal to 0. this statement is na. Okay, vanish will vanish. Okay, so derivative of fx vanish for at least 1 point c belong to 1,3 such that so derivative of c is equal to 0. Okay, so fc आता x नुसार चालत आहे फंक्शन हा बरोबर. ओके, व्हेरिएबल तर आपण तिथे काय घ्यायचं आपल्याला c घ्यायचं. ओके, तर जिथे x असेल तिथे c घेतला, जिथे x असेल तिथे c घ्यायचं. ओके, मग मी काय करीन डेरिव्हेटिव्ह ऑफ सी कर. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ सी किती आपल्याकडे सी क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3c स्क्वेअर. ओके, प्लस pc स्क्वेअर चा ट्वाइस pc. ओके, qc चा q प्लस कॉन्स्टंट चा 0 कारण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर झालेला आहे आपला. ओके, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट लावला गेला आता डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सी इज इक्वल टू 3c स्क्वेअर प्लस ट्वाइस pc प्लस q. ओके, प्लस मायनस 0 ला व्हॅल्यू नाही. ओके, किंवा हे स्टेप न लिहिता डायरेक्ट हे स्टेप लिहिलं तरी चालेल. ओके, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ सी किती आहे इक्वल टू 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ सी 0 तो इज इक्वल टू 3c स्क्वेअर प्लस ट्वाइस pc प्लस q. ओके, आता इथे काय आलाय क्वाड्रॅटिक इक्वेशन आलाय. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण कशाने सॉल्व्ह करतो 3 मेथडने सॉल्व्ह करतो आपण. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. ओके, तर आता या ठिकाणी काय केलं आपण त्या फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकत नाही आपण. ठीक आहे, साइनचा प्रॉब्लेम येते आहे बरोबर. ओके, तर मग काय केलं आपण का 3 स्क्वेअर प्लस ट्वाइस pc प्लस q इज इक्वल टू 0 याला आपण फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह केलं. तर फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a. मग जो फॉर्म्युला मेथड ओके x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a. तर आता जो आपण फॉर्म्युला मेथड अप्लाय करतो लावत असतो त्या ठिकाणी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे a ची व्हॅल्यू 3. ओके, b ची व्हॅल्यू ट्वाइस c. ओके, आणि c ची व्हॅल्यू q हे समजणं इम्पॉर्टंट आहे. ओके, मग काय घेऊ आपण c इज इक्वल टू ओके फॉर्म्युला b मायनस b मायनस b ची व्हॅल्यू ट्वाइस pc प्लस मायनस रूट b चा स्क्वेअर म्हणजे ट्वाइस p चा स्क्वेअर. ओके, ट्वाइस p चा स्क्वेअर म्हणजे ट्वाइस p चा स्क्वेअर म्हणजे किती मायनस ट्वाइस p चा स्क्वेअर आहे. ओके, बट येत आहे का मायनस आता फॉर्म्युला मधला मायनस आहे घ्यायची गरज आपल्याला. ट्वाइस p चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 3 अँड c ची व्हॅल्यू q. ओके, तर 3 इज इक्वल टू मायनस ट्वाइस p प्लस मायनस रूट 4p स्क्वेअर p चा स्क्वेअर 4 p चा स्क्वेअर. ओके, मायनस ओके 4 चा स्क्वेअर 12 इंटू q 12q डिवाइड बाय 3 टू द 6. तर a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ओके a ची व्हॅल्यू ऑलरेडी 3 दिली आहे आणि फॉर्म्युला मध्ये रूट 3 टू द 6. ओके, सो c is equal to minus twice p plus minus root 4p square minus 12q upon 6. So c is equal to minus twice p plus minus. ओके, आता इथे पहा 4p square minus 12q. ओके, 4 आणि 12 एका नंबर टेबल मध्ये येत आहे. ओके, 4 1 4 4 3 12 तुम्ही 4 ला कॉमन काढलं. मी 4 ला कॉमन काढलं 4 1 4 4 3 10. ओके, बट 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. 4 is a perfect square number. ओके, तर जेव्हा 4 रूटच्या बाहेर येणार तेव्हा काय व्हॅल्यू त्याची 2 आणि तो जर रूटच्या अंदर गेला तर
4. ओके, सो -2p प्लस मायनस 4 रूटच्या बाहेर आलं तर 2 रूट p स्क्वेअर मायनस 3q अपॉन 3. इथे 2 आणि इथे 2 आहे, इथे गुणाकाराचं रिलेशन आहे, इथे मल्टिप्लायचं रिलेशन आहे. तू कॉमन काढला मी, मग तू कॉमन काढल्यानंतर इथे -p प्लस मायनस रूट मध्ये p स्क्वेअर मायनस 3q अपॉन 3. 2 चा 6 मध्ये 3 टाइम भाग गेला. 1 चा 2, 2 3 चा 6. त्याच्यानंतर बट ओके, 3 2 प्लस 1 अपॉन रूट 3 गिवन व्हॅल्यू 3 2 प्लस 1 अपॉन रूट 3 त्यांनी दिलेला आहे. ओके, क्वेश्चन्स मध्ये दिलेला आहे, टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे आपल्या. ओके, तर बट 3 2 प्लस 1 अपॉन रूट 3. तर मग मी काय केलं, 3 ची व्हॅल्यू पुटअप केली, 2 प्लस 1 अपॉन रूट 3 तो इज इक्वल टू ओके मायनस p अपॉन 3. आणि डिनोमिनेटर जो होता इथे प्लस मायनसचं रिलेशन आहे. ओके, p ओके तिथे -p/3 प्लस मायनस रूट p स्क्वेअर मायनस 3q अपॉन 3. म्हणजे मी डिनोमिनेटर दोन्ही याला सेपरेट केला. ओके, ते केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण याला डायरेक्ट सॉल्व्ह नाही करू शकत. तर मग काय केलं आपण, कम्पेअरिंग रॅशनल अँड इरेशनल नंबर. कम्पेअरिंग केलं कोणाला, रॅशनल आणि इरेशनल नंबरला. तर मग मी रॅशनल नंबर अलग करीन, इरेशनल अलग करीन. म्हणजे रॅशनलला एक साईड घेईल, इरेशनलला एक साईड. मग कसं लिहावं लागेल आपल्याला ते, q आणि -p/3 रॅशनल नंबर आहे. -p/3 हे रॅशनल नंबर. मग इरेशनल नंबर कोणते आहे, इरेशनल नंबर म्हणजे जेवढे की रूट मध्ये नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर येते ते इरेशनल नंबर आहे. पाय सुद्धा इरेशनल नंबर आहे, रूट 2 इरेशनल नंबर आहे, रूट 3 इरेशनल नंबर आहे. तर मग रूट वाले फंक्शन पहा 1 अपॉन रूट 3 तो इज इक्वल टू प्लस मायनस रूट p स्क्वेअर मायनस 3q अपॉन 3. झाले, रॅशनल नंबर अलग, इरेशनल नंबर अलग. रॅशनल समजलं. ओके, आणि हे इरेशनल. ओके, इथं विदाउट रूट, इथं विदाउट रूट. ओके, मग आता 3 डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय. तो 3 2 जा 6 इज इक्वल टू -3 अँड ओके स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मी दोन्ही साइडला स्क्वेअर केलं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. 1 चा स्क्वेअर 1, स्क्वेअरनी रूट कॅन्सल, स्क्वेअरनी रूट कॅन्सल. ओके, एकच साइड होता प्लस मायनस. ओके, स्क्वेअरनी रूट कॅन्सल आणि 3 चा स्क्वेअर 9. ओके, तो 9. ओके, इथे काय घेतलं, p इज इक्वल टू -6 and 9 डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय. तो 3 चा 9 मध्ये किती टाइम भाग गेला, 3 टाइम. आपली p ची व्हॅल्यू आली आहे, p इज इक्वल टू -6. p इज इक्वल टू -6p. त्यात आपल्याला q ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, तर मी p ची व्हॅल्यू माझ्याकडे -6 होती, तर मी p च्या ठिकाणी पुट केली -6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तो 3 इज इक्वल टू मायनस चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर 36 -3q प्लस इक्वल टू रिप्लेस -36 -3 -36 कारण इथं ऑपोजिट साइन असेल तर सबट्रॅक्शन होते. ओके, कधी बिग मधून स्मॉल निघते, बिग नंबर साइन प्रेझेंट होते बा. ओके, इज इक्वल -3 मायनस मायनस गेट कॅन्सल आणि इक्वल टू तिकडे आरच्या साइडला एलच्या साइडला दोन्ही साइडला मायनस असेल तर प्लस मध्ये कन्वर्ट होते. मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. ओके, 33 मध्ये किती भाग गेला, ओके 11 टाइम. तो q इज इक्वल टू 11 खाली आन्सर म्हणून लिहू शकता तुम्ही p इज इक्वल टू -6 and q is equal to 11 कुठे लिहू शकता, आन्सर मध्ये. बट असं कधी सॉल्व्ह करायचं, नाहीतर कधी यूज करायची, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये होल्ड नावाचा वर्ड म्हणजे इफ रोल थेरम होल्ड फॉर द फंक्शन. आणि आपल्याला जर जसं त्याचं p आणि q दिलं, ओके p आणि q ते a आणि b डिफाइन करा म्हणू शकते, m आणि n डिफाइन करा म्हणू शकते. ओके, तर जेव्हा इफ रोल थेरम होल्ड फॉर द फंक्शन राहील, ओके आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ त्या टाइमला c ची व्हॅल्यू गिवन राहील आणि आपल्याला इथे जे अल्फाबेट असेल, व्हेरिएबल असेल, त्याची व्हॅल्यू या मेथडनं ठीक आहे फाइंड आउट करावं. ओके, राईट.